मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलंय। जरांगेंच्या सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। त्यांची लोकप्रियता पाहता जरांगे राजकारणात येतील असं भाकीत नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। आता खरोखरच जरांगे राजकारणात येणार का याची उत्सुकता आहे। मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार? जरांगेंचं नाव न घेता रोहित पवारांचं सूचक विधान। जरांगेंना मोठं केलं जातंय, भुजबळांचा हल्लाबोल। मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटलांचा असा जागोजागी जंगी सत्कार होतोय। आरक्षणासाठी जरांगेंनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे। त्यांच्या सभांना देखील मोठी गर्दी होते। एकीकडे सभांचा धडाका लावलेला असतानाच त्यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे। ती डेडलाईन जवळ आली असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कुणाचं नाव न घेता जरांगेंबद्दल भाकीत वर्तवलंय। आता सामाजिक क्षेत्रात लढणारे लोक जानेवारीत राजकारणात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे जरांगे खरोखरच राजकारणात येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय। आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल। आता काय असतं या राजकारणी लोकांचं काहीतरी डाव टाकायचा प्रयत्न असतो, काहीतरी खोटं बोलायचं, भ्रम निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा, हे राजकारणी लोकांचं डावच असतो। परंतु आम्ही सामान्य मराठ्यांचे लोक आता एकत्र झालेले आहेत, त्यामुळं आम्ही यांनी किती गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात गैरसमज कधीच पसरू शकत नाही, कधीच। त्यांनी कितीही डाव टाकू द्या, आम्ही सगळे षडयंत्र यांचं मोडूनच काढणार। जरांगेंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकार देखील हादरून गेलंय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणावरून सरकारमधलेच एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याशी खटके उडताय। एकीकडे हा संघर्ष पेटलेला असतानाच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळमध्ये जरांगेंची भेट घेतली। भुजबळ ओबीसींचे नेते होऊ शकत नसल्याचं राठोड यांनी या भेटीनंतर म्हटलं। तर अशा भेटीगाठींमधून जरांगेंना मोठं केलं जातंय असं भुजबळांनी म्हटलंय। खरी फूट तर भुजबळ साहेबांनी पाडलेली आहे की ज्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही होता, ज्या राष्ट्रवादीमध्ये मोठं केलं, ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं काही दिलं, त्या शरद पवारला तुम्ही सोडून गेला, ती फूट असते। हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत। जरांगे पाटील हेवी काय जरांगे पाटील पण आता आहे ना की त्याला कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत। हेच कारण आहे त्याच्या पाठीमागे। अंतरवाली सराटीतल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटलांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं। अंतरवालीतल्या आंदोलनानंतर त्यांना भेटण्यासाठी बड्या नेत्यांची रीघ लागली होती। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संभाजीराजे छत्रपती आणि एकनाथ शिंदे यासारख्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतली होती। मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जरांगेंनी आंदोलनात झोकून दिलंय। गेल्या काही महिन्यांपासून ते महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलेत। त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या काळात ते खरोखरच राजकारणात एंट्री घेणार का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।